नमस्कार शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे। सरकारने ठरवलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टर 20,000 रुपये प्रोत्साहनपर बोनस दिला जाणार आहे। मागील वर्षी हीच रक्कम देण्यात आली होती आणि यंदाच्या वर्षी सुद्धा तीच रक्कम कायम ठेवण्यात आली आहे। हा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी फार महत्त्वाचा ठरेल। विशेषतः जे शेतकरी संकटाच्या काळात मोठ्या आर्थिक ताणाखाली आहेत त्यांच्यासाठी ही मदत अत्यंत उपयुक्त ठरेल। तर मित्रांनो, पीक विमा योजनेसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी मिळून एकूण 2,500 कोटींचा निधी विमा कंपन्यांना उपलब्ध करून दिला आहे। यात सुरुवातीला 1,000 कोटींची रक्कम दिली गेली होती आणि नंतर 300 कोटींची अतिरिक्त भर घातली गेली आहे। याचा मुख्य उद्देश म्हणजे उर्वरित जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पीक विमा रक्कम जमा करणे। तर महाराष्ट्र सरकारने 2025 साली प्रत्येक जिल्ह्याला किंवा संपूर्ण राज्याला पीक विमा PBFBY योजनेसाठी वेगवेगळ्या रकमा जाहीर केल्या नाहीत, पण केंद्र सरकारने राज्यास 2,500 कोटी निधी उपलब्ध करून दिला असून यात सुरुवातीला 1,000 कोटी व नंतर 300 कोटींचा भाग राज्याला देण्यात आला आहे। शिवाय केंद्राने जानेवारी 2025 मध्ये एकूण 70,515 कोटी आणि नवसंकल्पात 800 कोटी निधी वाटप केला आहे, ज्यामुळे राज्यात डिजिटल मॉनिटरिंग आणि हवामान संबंधित तंत्रज्ञान सुधारलं जाणार आहे। 2021 पासून रखडलेला पीक विमा अखेर PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजना पोर्टलद्वारे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। या प्रक्रियेमुळे कोणत्याही मध्यस्थीची गरज न राहता सरळ लाभार्थ्यांना मदत मिळणार आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टपणे सांगितले की जर विमा कंपन्यांनी वेळेत पैसे दिले नाहीत तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। सरकार यावर लक्ष ठेवून आहे आणि शेतकऱ्यांची थोडीशी फसवणूक खपवून घेतली जाणार नाही। पूर्वीचा कॅप अँड कॅप मॉडेल आता बंद करण्यात आला असून त्याऐवजी नवीन एल्ड बेस्ड क्रॉप इन्शुरन्स सिस्टम सुरू करण्यात आला आहे। या योजनेनुसार विमा रक्कम शेतकऱ्यांच्या पिकाच्या उत्पादनावर आधारित मिळणार आहे, जे अधिक न्याय आणि पारदर्शक आहे। एल्ड बेस्ड क्रॉप इन्शुरन्स सिस्टम म्हणजेच उत्पन्नधारित पीक विमा योजना ही अशा प्रकारची विमा योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचा सरासरी उत्पादन हे मुख्य आधार मानलं जातं। ही योजना विशेषतः नुकसान भरपाई योग्य पद्धतीने द्यावी म्हणून लागू केली जाते। खाली याच सोप्या भाषेत स्पष्टीकरण आहे। राज्यामध्ये अजूनही 36 जिल्हे असे आहेत जिथे 100% पीक विमा वाटप पूर्ण झालेले नाही, पण आता विमा कंपन्यांना निधी मिळाल्यामुळे लवकरच हे वाटप पूर्ण होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या त्यांच्या हक्काचा विमा मिळेल। काही शेतकऱ्यांच्या स्टेटसवर सक्सेस दाखवले जात असून त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत असे सांगत आहेत, मात्र सरकारच्या म्हणण्यानुसार या तांत्रिक अडचणी काही तासात सुटतील आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल। PMFBY पोर्टलवर पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांची KYC अपडेट झालेली नसेल त्यांनी ती त्वरित पूर्ण करावी। कोणतीही अडचण असल्यास ती कमेंटद्वारे कळवावी जेणेकरून उपाय करता येईल। हा व्हिडिओ आणि माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर ती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा। तुमचा तालुका किंवा जिल्हा कुठला आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आम्हाला पाठिंबा नक्की द्या। तर मित्रांनो, धन्यवाद।